नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर शेकड्यावरचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, 16 चे 7% अधिक 19 चे 4% वजा 14 चे 8% बरोबर किती? तर मुलांना काय करायचं पहा आता. 16 चे म्हणजे गुणिले 7% टक्के म्हणजे खाली किती लिहायचे मुलांना, आपल्याला 100 घ्यायचे असतात. अधिक 19 चे म्हणजे गुणिले 4% म्हणजे छेदस्थानी 100 लिहा. आणि वजा 14 चे म्हणजे गुणिले 8% म्हणजे 8 भागिले किती लिहायचे, 100 लिहायचे. तर मुलांना आता काय करूया, आपण वरचा गुणाकार करून घेऊ. 16 × 7 = 112 त्याला छेदस्थानी आहेत 100 अधिक 19 × 76 त्याला छेदस्थानी आहेत मुलांना 100 आणि वजा 14 × 8 = 112 आणि त्याला छेदस्थानी किती असतील मुलांना, 100 आहेत. मग आता ह्या तिघांचा पाया जर समान असेल तर पाया काय करा मुलांना, एकदाच घ्या आणि अंशांशांची बेरीज वजाबाकी करून घ्या. म्हणजे 112 अधिक 76 आहेत आणि वजा पुन्हा 112 त्या ठिकाणी आहेत. पण आता पाहिलं मुलांना तर प्लस 112 आणि मायनस 112 कॅन्सल होतील, फक्त 76 शिल्लक राहतील आणि भागिले 100. आपल्याला नियम माहिती आहे की खालचे जर दशमचिन्ह आपल्याला खालचे जर आपल्याला शून्य काढायचे असतील तर वरती तेवढ्या घराला काय द्यावं लागतं, दशमचिन्ह द्यावं लागतं. म्हणजे 2 शून्य मला छेदस्थानचे काढायचे मुलांना, तर वरती 2 घरावर दशमचिन्ह येईल आणि ते आपण उजवीकडून डावीकडे देतो. म्हणजे 0.76 हे त्याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तर अशाच प्रकारे मुलांना एक प्रश्न तुम्हाला सोडवायला दिलाय, त्याचं काय उत्तर येतंय ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. धन्यवाद.